साक्री शहरातील महाराणा प्रताप चौक परिसरात कबुतरांच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या वादातून एका तरुणाचा निर्घृण खून झाल्याचा गंभीर आरोप साक्री पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीतून करण्यात आला आहे। दिनांक 7 फेब्रुवारी रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास भटू पिंजारी यांच्या घराच्या छतावर गोंधळ उडाल्याचा आवाज परिसरातील नागरिकांनी ऐकला। घटनास्थळी पाहणी केली असता छतावर शोएब सईद शेख हा तरुण रक्ताच्या थारोळ्यात उत्ताने अवस्थेत पडलेला आढळून आला। त्याच्या गळ्यावर, छातीवर व चेहऱ्यावर धारदार हत्याराने वार केल्याच्या जखमा दिसून आल्या। दरम्यान कबूतर चोरीसाठी बाहेरील इसम आल्याचा बनाव करण्यात आला, मात्र प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार कोणीही इसम पळून जाताना दिसला नाही। याच छतावर याआधी दुपारी कबूतर देवाणघेवाणीवरून वाद झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून समोर येत आहे। फिर्यादीने थेट आरोप करत तरुणाचा खून केल्याचा संशय तर भटू पिंजारी याच्यावर व्यक्त केला आहे। तसेच आरोपीला वाचवण्यासाठी कुटुंबियांनी खोटा बनाव केल्याचा आरोपही फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे। या प्रकरणामुळे साक्रीत खळबळ उडाली असून साक्री पोलीस अधिक तपास करत आहेत। 7/2/2026 रोजी रात्री 2200 ते 2300 वाजेच्या दरम्यान साक्री शहरामध्ये महाराणा प्रताप चौक येथील पिंजारी यांच्या घराच्या टेरेसवरती एका इसमाची मयत झाली, वय 17 वर्ष, त्याचा मर्डर झाला अशी निरोप होता। त्या ठिकाणी आम्ही जाऊन पाहिलं असता सदर ठिकाणी वय वर्ष 17 मुलगा राहणार ओम शांतीनगर याचा स्टॅबिंग करून त्याचा मर्डर केल्याचं त्या ठिकाणी निदर्शनास आले। सदर ठिकाणी पंचनामा करण्यात आलेला आहे आणि PM-सुद्धा या याच्यावरती करण्यात आलेला आहे। फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारानुसार 3 आरोपींवरती त्या ठिकाणी ऑफेन्स रजिस्टर झालेला आहे। एक वय वर्ष 17 मुलगा आहे, दुसरा भटू पिंजारी, तिसरा नरगिस पिंजारी अशा तिघांवरती गुन्हा रजिस्टर करण्यात आलेला आहे। घटनेचे कारण कबूतर पाळण्यावरून झालेलं आहे असं सध्या फिर्यादीमध्ये नमूद आहे। पोलीस त्याच्यावरती तपास करत आहे। सर, याच्यामध्ये महिला पण आहे का? महिला पण आहे त्याच्यामध्ये, आरोपी महिला सुद्धा। प्रस्तुत प्रकरणामध्ये गुन्ह्याचा तपास मी स्वतः करत आहे। गुन्ह्याचा निपक्षपाती तपास सुरू राहणार आहे। कोणत्याही आरोपीला आम्ही या ठिकाणी गुन्ह्यामधून सोडणार नाही आणि तपास योग्य पद्धतीने होईल। नागरिकांना या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे की त्यांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, शांततेच्या मार्गाने, कायदेशीर सनदशीर मार्गाने आपला मार्ग स्वीकारावा। धन्यवाद।